नमस्कार मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालय त्याच्या अंतर्गत येणारे खंडपीठ मुंबई, औरंगाबाद, नागपूर ह्या तिन्हीचा क्लरिकलचा निकाल जाहीर झालाय. म्हणजे पहिला जो स्क्रीनिंग टेस्ट आहे तो निकाल जाहीर झालाय. त्यामध्ये मुंबई खंडपीठाचा कट ऑफ 67, छत्रपती संभाजीनगरचा 69 आणि नागपूरचा 70 असा कट ऑफ जाहीर झाला आहे. लक्षात असू द्या. त्याच्यानंतर या ठिकाणी दुसरा जो टप्पा आहे आता तो म्हणजे टायपिंग टेस्ट आहे, ज्याच्यापैकी तो 20 मार्क ज्याला आहेत, 10 मार्क तुम्हाला कमीत कमी घ्यायचे. 400 शब्दांमध्ये तुम्हाला पॅराग्राफ दिला जाईल. त्याच्यामध्ये जर तुम्ही क्वालिफाय झालात म्हणजे 10च्या वर मार्क जर पडले तर तुम्हाला 40 मार्काच्या मुलाखतीला संधी भेटणार आहे. मुलाखत अत्यंत महत्वाचा टप्पा आहे, ज्याला तब्बल 40 मार्क आहेत, हे लक्षात असू द्या. त्यामुळे मुलाखतीची तयारी करणं फार गरजेचं आहे. मुलाखतीच्या तयारीसाठी तुम्हाला आपण मार्गदर्शन करणार आहोत. युट्यूबवर लवकरच मी या 2 दिवसामध्ये व्हिडिओ टाकतो आहे की एक्झॅक्टली मुलाखतीला सामोरं कसं जावं, कशा प्रकारचे प्रश्न विचारले गेले आहेत, कशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतील, उत्तरांना कसं सामोरं जायचं, त्या संदर्भात एक डिटेल व्हिडिओ मी लवकरच टाकतो आहे. या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांना ऑफलाईन किंवा ऑनलाईन इंटरव्ह्यू द्यायचे आहेत आपल्याकडे, त्या विद्यार्थ्यांसाठी युट्यूबच्या खाली मी आपला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक व्हॉट्सअपच्या ग्रुपची लिंक टाकतो आहे, ती जॉईन करावी. पहिला मुद्दा, इंस्टाग्राम बघणाऱ्या विद्यार्थी बंधू भगिनींनी मी तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर इंस्टाग्रामवर सुद्धा दिलेला आहे. तो कॉन्टॅक्ट नंबरवर तुम्ही संपर्क करून आपल्याकडे मुलाखतीसाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन, तुम्ही जर दूर राहत असाल तर तुम्हाला यायची आवश्यकता नाहीये. ऑनलाईन तुम्ही मुलाखत देऊ शकता. संभाजीनगरच्या आसपास राहत असाल तर ऑफलाईन मुलाखतीसाठी येऊ शकता. ज्यांचे रिझल्ट आलेले नाहीयेत, चिंता करायची नाही, लगेच पुढच्या परीक्षेच्या तयारी लागायचे. गटकची मोठी जाहिरात तुमच्या समोर आहेच. थँक्यू. ऑल दी बेस्ट.